रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये धक्कादायक घटना घडले। वाळीत टाकल्यामुळे एका 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली। या प्रकरणात सध्या दापोली पोलीस तपास करतायत। ही अंत्ययात्रा निघाली आहे दापोली तालुक्यातील एका दुर्दैवी मुलाची। आपला मुलगा आपल्यात नाही, त्याच्या आईचा हा आक्रोश। पण या आक्रोशामागचं कारण सुद्धा तेवढंच भयानक आणि मनाला चटके लावून जाणारे आहे। कारण रुपेश यांनी आत्महत्या केली। त्याला कारण गाव पुढाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकलं होतं। गेल्या वर्षी गावाला दहीकाला उत्सव साजरा झाला, मात्र यातील काही वादांमुळे रुपेश आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं गेलं। त्यांच्याकडे कुणी येत जात नव्हतं, कुठल्याही समारंभात त्याची उठबस नव्हती। दहीकाल्याच्या उत्सवात वादानं त्याच्यावर दंड लावला होता। 8,500 रुपयांचा दंड रुपेशने भरला होता। त्यानंतर त्याला घरोघरी देव घेऊन फिरण्याची शिक्षा देण्यात आली। ती रुपेशने मान्य केली नाही, त्यामुळे गाव पुढाऱ्यांनी त्याला वाळीत टाकले। कल्याण असणार म्हणून तो दम देत होता ना, त्याला 2 वेळा दम दिला। कुठल्या पोलिसाचं नाव काय? बांगर माझ्या टोकात जाऊ ना। आता परवा गोकुळाष्टमी झाली तेव्हा पण त्यांना पुलावर दम दिला, माझ्या टोकात जाऊ नको। रिक्षा जवळ मी इथे चहा पित होता आणि तो कधी गेला 5 मिनिटं सुद्धा झाली नसली, कसा गेला तो मला तेवढा समजला नाही। मग तरी पण मी वरण आल्यावरनं गळ आणला, रशी आणली, त्या पोरांना बोलवली, म्हटलं बावीस बघ गेलाय। त्या बाईला विचारताय मी तिथं रुपेशला बघितलं तर तो बेंडावर बसलाय, म्हणजे त्यांना उडीही मारला नाही, उडी सुद्धा मारलेली नाही त्यांनी, असाच तो गेलेला आहे। वाळीत टाकल्यामुळे मानसिक जाचाला कंटाळून रुपेश याने गेल्या रात्री विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। वाळीत टाकल्याने त्याने आत्महत्या केली असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। वाळीत टाकल्यामुळे रुपेशच्या रिक्षात गावातल्या लोकांनी बसायचं नाही असंही सांगण्यात आलं होतं। रुपेश कुठे गेला याची रात्री शोधाशोध सुरू झाली आणि रुपेशचा मृतदेह विहिरीत मिळाला। त्यानंतर रुपेशने गाव पुढाऱ्यांनी वाळीत टाकल्यावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप रुपेशची आई आणि पत्नी यांनी केलाय। कारण काय सगळ्यांना पोलीस कंप्लेंट घातलेली आहे त्याच्यावर। हे झालं, पोलीस कंप्लेंट झाली, पोलीस स्टेशनला जाऊन आला, तिथं तो पोलीस कंप्लेंट करणारा हजर नाही। त्यात पण पॅसेंजर बसायचं नाही वाढायचं गावातलं, त्याच्या रिक्षात कोणी बसायचं नाही म्हणून सांगत आहे गावाला, असं अध्यक्षांनी सांगितलं होतं सर्वांना। नाही इकडचे गावातले आहेत ते सांगत, त्याच्यात अध्यक्ष पण एकाच्या सांगण्यावरून दुसरा असतंच ना, ते सगळं मिळून झालेला त्यांचा। या प्रकरणात वाळीत टाकल्याप्रकरणी गावचे माजी सरपंच आणि गावचे गाव पुढारी श्रीरंग बागकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळलेत। रुपेशला कोणीच वाळीत टाकलं नव्हतं। या गोपाळकाल्याला सुद्धा रुपेश सणात नाचला, त्यामुळे रुपेशच्या नातेवाईकांचे आरोप गावकऱ्यांनी फेटाळलेत। तर वाळीतलं प्रकरण गावात नाही आणि कोणावरही आम्ही कधी असा अन्याय केलेला नाही। ते तो मुलगा त्यात थोडासा व्यसन असल्यामुळे त्यांनी हे केलेलं असावं आणि कुठल्या प्रकारचा वाद आमचा त्यांचा नाही। सहकार्य म्हणजे जे धार्मिक विधी सगळे त्याच्यात ते सगळं सहभागी असतात। रुपेश हा चांगला तरुण होता, त्याचे कुणासोबत वाद नव्हते आणि त्याला वाळीत टाकलं गेलं हेही माहीत नसल्याने गावातील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनी सांगितलंय। हा प्रकार आमच्याकडे आला असता तर सोडवला गेला असता। तंटामुक्तीचा अध्यक्ष मी 8च दिवस झालोय असे सांगत त्याने आपले हात झटकले। रुपेश बागकर हा चांगला मुलगा होता आणि मी तंटामुक्ती अध्यक्ष जर विचारायचं असेल तर मी आता अध्यक्षपद घेतलेलं मला 8 दिवस झालेले आहेत आणि माझ्याकडे जर त्याचं काही आले असतं लेखी स्वरूपात तर मी त्याचा सरळ न्याय दिला असता, एवढंच मी सांगू शकते। पण हे जे झालं ते चांगलं झालं की काय? चांगलं नाही झालं, वाईट झालं, कारण तो तरुण मुलगा वटकरू होता मुलगा। रुपेश बागकरचा स्वभाव कसा होता? चांगला होता, मनमिळाऊ होता। या प्रकरणात रुपेशच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपावरून दापोली पोलिसांनी जबाब सुरू केलेत। या प्रकरणात अद्यापही कुठलाच गुन्हा दापोली पोलीस स्थानकात दाखल केलेला नाही, त्यामुळे प्रसार माध्यमांपुढे काही न बोलण्याच्या पोलिसांची भूमिका या प्रकरणाला महत्त्वाची मानली जाते। दापोली तालुक्यातील करसगावच्या बाजूला एक तामसतीर्थ गाव आहे। या गावाच्या यातीने गेल्या 3 वर्षापासून किरकोळ भांडणामुळे रुपेश बागकर याच्या कुटुंबियांना वाळीत ठेवलं होतं। तुम्ही पाहू शकता, हीच ती विहीर आहे ज्या विहिरीमध्ये रुपेश बागकर यांनी स्वतःचा जीव संपवला आहे। जीव संपवण्याचं कारण वाळीत प्रकरणाला कंटाळून त्यांनी ह्या विहिरीमध्ये उडी मारली आणि स्वतःचा जीव संपवला। त्याचा जीव गेल्यानंतर त्याच्या रुपेश बागकर याच्या कुटुंबियावर
दुखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र त्याच्या कुटुंबियांना न्याय भेटेल का, हाच खरा सवाल आहे. कॅमेरा पर्सन शाहरुख वाकणकरसह मुझम्मिल जैतावकर, कोकण नाव, करसगाव.